1660 साल पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठत होते. मागे आदिलशाहीची प्रचंड फौज आणि पुढे घोडखिंड, अरुंद, कठीण, निर्णायक. त्या खिंडीत उभा राहिला बाजी प्रभू देशपांडे आणि काही मावळे. डाव स्पष्ट होता. ही लढाई जिंकण्यासाठी नव्हती, वेळ थांबवण्यासाठी होती. खिंड इतकी अरुंद की एका वेळी मोजकेच शत्रू समोर येऊ शकत होते. ढाली पुढे, तलवारी जवळून, जो समोर येईल तोच लक्ष्य. मोठा हल्ला नाही, एका मागोमाग एक वार. रेषा तुटू दिली नाही. मावळे पडत होते, तरीही कुणी मागे हटलं नाही. कारण आज पाय मागे नव्हते, आज वेळ थांबवायची होती. बाजी प्रभू जखमी झाले, रक्त वाहत होतं, तरीही ते उभे होते. समोर शत्रू होता, पण पुढे यायला धजावत नव्हता. कारण देह जखमी होता, पण धैर्य अजून उभं होतं. तोपर्यंत दूर कुठेतरी तोफेचा आवाज घुमला. संकेत मिळाला, महाराज सुरक्षित. त्या क्षणी शरीर थकलं, पण हातातली तलवार अजून उभी होती. ते गुडघ्यावर टेकले, तलवार खाली गेली नाही. शत्रू अजूनही थांबलेला, पुढे यायला घाबरत. कर्तव्य पूर्ण झालं. ते शांतपणे कोसळले आणि तेव्हाच शत्रू पुढे आला. मरण आलं, पण वाट थांबली नाही. म्हणूनच आज घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. कारण तिथे एक माणूस नाही, धैर्य अजरामर झालं. पुन्हा भेटू नवीन इतिहासाच्या पानावर. जय शिवराय.